दरम्यान कोणी कोणी आतापर्यंत वोटिंग केलेली आहे, कोणते उमेदवार हे मतदान केंद्रावर पोहोचले होते ते आपण बघू शकतो। एकीकडे अभय पाटील आहेत अकोल्यामधून काँग्रेसचे उमेदवार, तर दुसरीकडे अनुप धोत्रे जे अकोल्यामधूनच महायुतीचे उमेदवार आहेत, भाजपचे उमेदवार आहेत, आणि तिसरीकडे रविकांत तुपकर बुलढाण्यामधील अपक्ष उमेदवार हे सुद्धा आता आपला उमेदवारी तर त्यांची आहेच, पण त्याचबरोबर ते इथं मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहोचलेले होते। तेव्हाची दृश्य आपण बघू शकतोय, त्यांच्या कुटुंबासह ते इथं मतदान केंद्रावर पोहोचले होते आणि त्यानंतर त्यांनी मतदान केलं आहे आणि त्यानंतर बोटावर जी शाई लागली होती ते दाखवताना रविकांत तुपकर आपल्याला पाहायला मिळाले। तर अनुप धोत्रे यांनी सुद्धा उमेदवारी या ठिकाणी त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे अकोला मतदारसंघातून आणि त्यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। तेव्हाची दृश्य आपण बघतोय, त्यांच्याही सोबत त्यांचं कुटुंब आपल्याला पाहायला मिळालं। तर तिसरीकडे आहे अभय पाटील जे उमेदवार आहेत अकोल्यामधून महाविकास आघाडीचे, त्यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। तर जे निवडणुकीच्या रिंगणात आहे, ज्यांचं भवितव्य आज ईव्हीएम मध्ये कैद होणार आहे, ते आतापर्यंत 2 दिवसांपूर्वीपर्यंत प्रचार करत होते आणि स्वतःला मत द्या असं आवाहन लोकांना करत होते, मतदारांना करत होते। आज ते स्वतः या ठिकाणी मतदान करताना आपल्याला पाहायला मिळतात, कारण त्यांच्या लोकसभा मतदारसंघामध्ये आज मतदान होतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।